सप्रेचा वरण भात कसा सर्व करायचा आणि तो कसा पार्सल द्यायचा ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हा एक प्लेट भाताचा पॅक आहे. अशा 10 पॅकचा एक होलसेल पॅक असतो. जेव्हा भाताची ऑर्डर येते तेव्हा डिझायर क्वांटिटी बाहेर घ्यायची आहे आणि उरलेला पॅक आपण डीप फ्रीझरमध्ये परत ठेवायचा आहे. हा फ्रोझन भात कसा गरम करायचा ते आता आपण बघणार आहोत. सर्वप्रथम या पॅकमधला सगळा भात आपण मायक्रोवेव्ह बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. ह्याच्यावर पाण्याचा स्प्रे मारायचा आहे. ही फार महत्वाची स्टेप आहे, नाहीतर भात नीट फुलणार नाही. आता 2 मिनिटासाठी मायक्रोवेव्ह करूया. 2 मिनिटं झाल्यानंतर बाउल बाहेर काढून घ्यायचा आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपण तो ढवळून घेणार आहोत. इथे भात डिफ्रॉस्ट झालेला आहे, परंतु हा सर्विंगसाठी रेडी नाहीये, कारण हा छान गरम होणं आवश्यक आहे आणि फुलणं पण आवश्यक आहे. परत 2 मिनिटासाठी आपण मायक्रोवेव्ह करूया. 2 मिनिटं झाल्यानंतर आपण बाउल बाहेर काढून बघूया. भात छान फुललेला आहे, छान सुगंध येतो आहे आणि चमचा फिरवल्यानंतर मधून अशी छान वाफ येते आहे. हा भात आता सर्विंगसाठी रेडी आहे. सप्रेचं वरण कसं करायचं ते आपण आता बघणार आहोत. हा एक पॅक आहे ज्याच्यामध्ये 1 प्लेट वरण आहे. असे 10 पॅकचा एक होलसेल पॅक असतो. ऑर्डर आल्यानंतर 1 प्लेट वरण आपण बाहेर काढणार आहोत. उरलेला पॅक परत डीप फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत. वरण गरम करण्यासाठी पाऊचमधलं सगळं फ्रोझन वरण आपण मायक्रोवेव्हच्या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत. ह्याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे आणि परत 2 मिनिटांसाठी मायक्रोवेव्ह करायचं आहे. चमच्याच्या सहाय्याने हे व्यवस्थित ढवळायचं आहे. बाजूला लागलेलं वरण जे आहे ते आपण आतमध्ये घेणार आहोत. इथे थोडासा फ्रोझन पार्ट आहे. आपण जरा 2 मिनिटं परत मायक्रोवेव्ह करूया. जर वरणामध्ये अजूनही फ्रोझन पार्ट दिसत असेल तर अजून 1 मिनिट आपण मायक्रोवेव्ह करूया. चमच्याच्या सहाय्याने ढवळून बघूया. आता इथे कोणताही फ्रोझन पार्ट नाही किंवा वरणही छान गरम झालेलं आहे. आता हे पार्सल कसं करायचं ते बघूया. सप्रेच्या फूड बॉक्समध्ये आपण भात भरणार आहोत. संपूर्ण गरम केलेला भात आपण या फूड बॉक्समध्ये घ्यायचा आहे. फूड बॉक्स बंद करून त्याला सेलो टेप लावायची आहे. पेपर बाउलमध्ये गरम केलेलं वरण भरायचं आहे आणि पेपर बाउलला झाकण लावून त्याला सेलो टेप लावायची आहे. या फूड बॉक्समध्ये भात आहे, पेपर बाउलमध्ये वरण आहे. सिल्वर फॉइलमध्ये पापड आहे आणि लिंबाची फोड आहे. तसंच डीप कंटेनरमध्ये 10 ग्रॅम साजूक तूप आहे, 1 चमचा आणि 1 टिश्यू पेपर. स्मॉल टेक अवे बॅगमध्ये आपण फूड बॉक्स भरणार आहोत, पेपर बाउल भरणार आहोत, सिल्वर फॉइल, तुपाचा कंटेनर, चमचा आणि टिश्यू पेपर असं भरून ही पेपर बॅग आपण फोल्ड करायची आहे आणि त्याला सेलो टेप लावायची आहे. वरण भाताचं पार्सल रेडी आहे. वरण भात सर्व कसा करायचा हे बघण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघूया. याच्यामध्ये आपण 3 CP प्लेट घेतलेली आहे. छोट्या खणामध्ये लिंबाची फोड आणि मीठ आहे. पापड भरलेला आहे आणि या मोठ्या खणामध्ये जो भात आपण मगाशी शिजवला होता, गरम केला होता, तो आपण भरणार आहोत. सिल्वर फॉइल कंटेनरमध्ये आपण गरम केलेलं वरण भरणार आहोत. 1 चमचा आणि 1 टिश्यू पेपर देणार आहोत. भातावर पण 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे.